आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाने परभणीत रंगनाथ महाराज यांची 55वी पुण्यतिथी संपन्न झाली। परभणी आज दिनांक 26 डिसेंबर रोजी रंगनाथ महाराज वारकरी सेवा मंडळ व आर्य वैश्य समाज यांच्या संयुक्त विद्यमाने संत रंगनाथ महाराज यांची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुण्यतिथीच्या निमित्तानं विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी कोमटी गल्ली येथे कालेची कीर्तन व प्रवचन, शिवाजी महाराज चौकात वारकरी संप्रदाय यांच्या वतीने भव्य रिंगण सोहळा पार पडला। तदनंतर ढोल ताशांच्या गजरात भव्य पालखी शोभायात्रा स्मारक मंदिर ते समाधी मंदिरापर्यंत काढण्यात आली। समाधी मंदिरात हबप अच्युत महाराज दस्तापूरकर यांचं प्रवचन व कीर्तन संपन्न झाले। भाविक भक्तांसाठी महाप्रसाद सुद्धा आयोजकांच्या वतीने देण्यात आला होता। विशेष करून सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना मदत व्हावी या उद्देशाने भव्य रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात 80 पेक्षाही जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे। श्री संत रंगनाथ महाराज ब्रह्मीभूत वेदांत केसरी परभणीकर गुरुजी यांच्या 55व्या पुण्यतिथीनिमित्त संत रंगनाथ महाराज वारकरी मित्रमंडळ यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। तरी सकाळपासून सर्व वारकरी संप्रदाय, आर्यवैश्य समाज व सर्व युवकांनी आज भरभरून रक्तदान केलं। आजचा दिवस हा फार पुण्याचा दिवस आहे। आजच्या दिवशी संत रंगनाथ महाराज यांची ही 55वी पुण्यतिथी साजरी करण्यात येते। परभणी शहरामध्ये असो या महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावामध्ये ही पुण्यतिथी फार जोरदार साजरी केली जाते। संत रंगनाथ महाराज यांचं जन्मस्थळ जरी सोनपेठ गाव असेल तरी कर्मभूमी ही परभणी आहे। या परभणी शहरामध्ये आपण ज्या ठिकाणी उभे आहे ह्या ठिकाणी संत रंगनाथ महाराज यांचं समाधी मंदिर आहे। तर अशा मंदिराच्या स्थळी आपण हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। या रक्तदान शिबिरामध्ये संपूर्ण समाज बांधवांनी व संत रंगनाथ महाराज यांच्या भक्तांनी भरभरून रक्तदान केलं आहे। इथे महाप्रसादाचं जो आयोजन केलेलं आहे, अच्युत महाराज यांचं सुंदर असं कीर्तन झालेलं आहे। सकाळी गावामध्ये परभणी शहरामध्ये खूप मोठी भव्य अशी पालखी मिरवणूकसुद्धा काढण्यात आलेली आहे। अशा प्रकारे आर्यवैश्य समाज असो का संत रंगनाथ महाराज समाज यांचे वारकरी संप्रदाय असो हा उत्सव सारखा मनवतात सगळेजण। आणि महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावामधील रंगनाथ महाराज यांचे भक्त आहेत, अनंत भक्त आहेत। त्या सगळ्या भक्तांचा हा उत्साह असतो। आज हा उत्साहाचा दिवस आहे, आज हा आनंदाचा दिवस आहे। संत रंगनाथ महाराज हे ब्रह्मीभूत वेदांत केशरी असे आपले परभणीकर महाराज आहेत, ज्यांची आज 55वी पुण्यतिथी आहे। त्या पुण्यतिथीनिमित्त मी सर्व रंगनाथ महाराज भक्तांना व संप्रदायांना शुभेच्छा देतो। वारकरी सेवा मंडळ गेल्या 15 वर्षापासून श्री संत रंगनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त फराळ वाटप करत आहे आणि गेल्या 2 वर्षापासून आम्ही इथे रक्तदान शिबिर आयोजित करत आहे। समाज बांधवांनी व रंगनाथ महाराज भक्तांनी खूप चांगल्या प्रकारे रक्तदानाला प्रतिसाद दिला आहे आणि सर्वांचे मी रंगनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त सर्व समाज बांधवाचे व रंगनाथ महाराज भक्ताचे अभिनंदन करतो। आज या ठिकाणी ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या शिबिराला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे आणि खूप रक्तदात्यांनी रक्तदान स्वयंस्फूर्तीने केलेलं आहे। सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार, कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। रक्तदान हे जीवदान आहे। आपलं एका जणाचं रक्तदान 8 जणांचा जीव वाचवू शकतो। त्याच्यामुळे जास्तीत जास्त रक्तदान आपण करायला पाहिजे। माझ्या आयुष्यातला 57वा रक्तदान मी या ठिकाणी केलेलं आहे आणि शतक पूर्ण करण्याचा माझा मानस आहे। या ठिकाणी आम्ही जवळपास 15 वर्षापासून फराळाचं आयोजन करतो। जवळपास 5000 लोक फराळाचा आस्वाद घेतात, लाभ घेतात। रंगनाथ महाराजांचे भक्तगण आणि आर्यवैश्य समाज यांच्यातर्फे हा कार्यक्रम घेतला जातो। आज आपल्या परभणी जिल्ह्याचं दैवत असलेलं संत शिरोमणी ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज यांची पुण्यतिथी आहे आणि ही पुण्यतिथी त्यांच्या वारकरी सेवा मंडळानं भजन, कीर्तन, धार्मिक कार्यक्रम तर सर्व आहेतच, परंतु त्यासोबतच आपण एक समाजाचं काही देणं लागतो म्हणून हा रक्तदानाचा की ज्यामुळं आपल्याला जीवनदान मिळू शकते असा एक अतिशय चांगला उपक्रम घेतला आणि आम्ही सर्व भक्तजनांनी, शहरामधल्या सर्व मान्यवरांनी, माझ्या बाजूला बसलेले आहेत ते आदरणीय RTO इन्स्पेक्टर साहेब, हे सुद्धा स्वतः कुठलंही निमंत्रण न देता महाराजांची पुण्यतिथी अशा प्रकारे साजरी करावी अशी आमच्या सर्व भक्तांमध्ये इच्छा आहे आणि खरोखरच ह्या वारकरी सेवा मंडळाचं आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली। धन्यवाद।